पनवेल जैसे ऐतिहासिक शहर में चलाई जा रही प्राचीन स्कूलों में से एक दगड़ीशाला एवं कन्याशाला के परिसर में दलदल का साम्राज्य फैला हुआ है, जिसे मिटाने की मांग पिछले कई सालों से की जा रही थी, मगर उस मांग को हर बार अनदेखा किया जा रहा था। लेकिन बृहस्पतिवार को नगर सेवक प्रीतम म्हात्रे ने इस बात को गंभीरता से लिया और इन दोनों स्कूलों को घेरे हुए दलदल को हटाने का फैसला किया। श्री म्हात्रे ने इन दोनों स्कूलों का दौरा किया और स्थिति का जायजा लिया। इस अवसर पर नगर सेवक समीर ठाकुर, समाचार पत्रिका दैनिक किले रायगढ़ के संपादक प्रमोद वालेकर, पालिका शिक्षा मंडल के पूर्व सदस्य गणेश म्हात्रे, विशाल शेलार, धर्मा पाटिल, मंगेश अपराज, सूरज बहाड़कर आदि गणमान्य सहित पालिका के अधिकारी उपस्थित थे। इस अवसर पर नगर सेवक प्रीतम म्हात्रे ने पालिका के अधिकारियों से चर्चा कर उन्हें तुरंत इस पर कार्यवाही करने के निर्देश दिए, जिसके मुताबिक शुक्रवार से इन दोनों स्कूलों के परिसर की स्वच्छता मुहिम शुरू की जाएगी। इस दौरान प्रीतम म्हात्रे ने हमारे कैमरे के सामने अपनी प्रतिक्रिया दी। प्रभाग क्रमांक 4 मध्ये असणाऱ्या दगडी शाळा आणि कन्याशाळा यांची आज आम्ही लोकांनी पाहणी केली, तर त्या पाहणीवरून असं निदर्शनास आलं, पण आता याचा पाठपुरावा करून येत्या 5-6 दिवसातच आम्ही हे सगळं दगडी शाळेचं जवळजवळ गटाराचं काम आहे, जवळजवळ 2.5-3 लाखाचं बजेट आहे, ते सुद्धा आम्ही उद्याच चालू करतोय। आणि दुसरी गोष्ट, इथे कन्याशाळा जिथे आता आम्ही उभे आहोत, इथे बघितलं तर आजूबाजूला तर एकदम सगळे म्हणजे शेवाळ किंवा काय साप बीप असे सगळे धावत असतात शाळेच्या मागच्या बाजूने आणि एकदम दुर्गंधी पसरलेली आहे। तर ती सुद्धा आम्ही दुपारनंतर किंवा झालं तर उद्यापासून JCB लावून जेवढं आमच्यामध्ये होईल तेवढं आम्ही स्वच्छता करण्याचा प्रयत्न करणार आहोत। हे सगळं करण्यामागचा हेतू असाच आहे की येथे सगळी लहान मुलं शिकत आहेत या दगडी शाळा कन्याशाळेमध्ये, तर त्या मुलांचं प्रमाण कसं नगरपालिकेसाठी वाढेल हेच महत्त्वाचा हेतू ह्या बाजूने आहे। आणि दुसरी गोष्ट, येथे बसणारे विद्यार्थी आहेत त्यांना चांगलं आरोग्यदायी किंवा व्यवस्थित वातावरण, चांगलं वातावरणात बसून त्यांनी शिक्षण घ्यावं हीच आमची अपेक्षा आहे।